नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेची जेव्हा घोषणा झाली तेव्हापासून आजपर्यंत त्यात अनेक बदल झाले. अटींमध्ये बदल, फॉर्ममध्ये बदल, कागदपत्रांमध्ये बदल. यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ उडत आहे, अडचणी येत आहेत. यामुळेच या सगळ्या बदलानंतर आजच्या तारखेला तुम्हाला कोणती कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स द्यायची आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे आणि तो शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चालू करूयात आपल्या या व्हिडिओला. मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सगळ्यात पहिले जे डॉक्युमेंट आहे ते आहे आधार कार्ड. त्या महिलेचं तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे. दुसरं जे आहे ते आहे बँकेचे पासबुक. ज्या बँक खात्यात ज्या बँक खात्याला आधार लिंक आहे असं त्या महिलेचं बँक खातं त्या बँक खात्याचं पासबुक तुम्हाला द्यायचं आहे. तिसरं जे आहे ते हमीपत्र. महिलेची सही असलेलं हमीपत्र ते तुम्हाला द्यायचं आहे. आता आधार कार्ड, हमीपत्र आणि बँकेचे पासबुक हे 3 कागदपत्र हे सगळ्यांनाच द्यायचे आहे. हे तिन्ही महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यांनाच द्यायचे आहे. आता चौथं आहे उत्पन्नाचा दाखला. पण जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड सुद्धा देऊ शकतात. उत्पन्नाच्या दाखल्याची मग गरज नाही. आता यात एक पॉइंट जो आहे तो नवविवाहित महिलेसाठी आहे. जर नवविवाहित महिलेचे सासरच्या म्हणजे पतीच्या कुटुंबाच्या रेशन कार्डमध्ये नाव नसेल तरी चालणार आहे. ती महिला त्या आपल्या पतीचं रेशन कार्ड देऊ शकते. आता 5वं जे कागदपत्र आहे ते आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट. आता डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तरी चालेल. त्याच्याऐवजी तुम्ही काय देऊ शकता 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा तुमचा जन्म दाखला. त्याच्यामुळे अधिवास प्रमाणपत्राऐवजी तुम्हाला त्यांनी आता 4 पर्याय दिलेले आहेत. आता 6वी पॉइंट म्हणजे 6वं कागदपत्र जे आहे ते ॲक्चुअली जी महिलाचा जन्म परराज्यात झालेला आहे म्हणजे महाराष्ट्रात झालेला नाही. पण लग्न हे महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाशी झालेलं आहे त्यासाठी आहे. आता त्या महिलेने काय द्यायचं आहे, त्या महिलेला त्याच्या जे पती आहेत त्यांचे अधिवास प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र नसेल तर मग 15 वर्षापूर्वीचे जे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पतीचे किंवा मग पतीचा जन्म दाखला हे त्याला द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे काही महत्त्वाचे कागदपत्र आहेत आणि हे एवढेच तुम्हाला आता द्यायचे आहेत. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.